तर उपवास आहे आज आपला. मम्मीनं भगरीच्या भाकरी केलेत. कोणी सांगितलं करायला तुला? हा होय, पहिल्यांदा केलं म्हणून म्हणते युट्यूब वर. पुढच्या शनिवारी मम्मी हिरवी भाजी समजते का? आणि भगर हिरवी बटाटी भाजी नसती वय. बघू शकताय एवढा डेंजर पाऊस चालू आहे. आणि आपल्याला पावसाळ्यात 13वा महिना लागलाय. सगळ्यांना दुष्काळात 13वा महिना लागतो. आपल्याला पावसाळ्यात 13वा महिना लागलाय. आपल्या KTM ड्यूकची मॅग्नेट कॉईल गेले. तर आपण आता सोलापूरला चाललोय मॅग्नेट कॉईल आणायला. सोबत माझ्या सोमार आहोत आणि गणेश दादा बनकर पण आहेत. बघू शकताय वातावरण पण बघा. काय पोरं डिजिटल लाव, हवा हे असं हवा करा, पैसे करून त्यांना ते कसं गाणं असं ना काय चांगलं असो वाईट असो त्याला काय म्हणते त्याला काय प्रोत्साहन कसं भेटेल काय ते माहित नाही. पण ती त्या सांगून नाव हे करून हे गाणं करणं वेगळाच आदर्श आहे. ऐक की भाऊ, कोणा येतो आणि आपल्या त्या समाजातल्या एखादं पोरा डोक्यात आलं बाबा की हे करावं, ह्याच्या डोक्यात नाही आलं डिजिटल लावावं, कपडे आणावं, तांगडदिंगा करावं, मिरवणुकीत दारू पिऊन नाचावं. ह्यापेक्षा हे ना एक नवीन आगळा वेगळा प्रयत्न केला पत्रिकेत आणि पॉम्पलेट मध्ये लॉन्चिंग माझं नाव करून टाकले सागवरीचे म्हणे नाही का. नाही बरं वाटलं ती गर्जना पण म्हणजे चांगली आहे. ती गर्जना एवढं पहिल्यांदा झाली. मला असं वाटतं की श्वास घेताना जरा त्यामुळे थोडा नाही सिंगर बदलायचं आहे. सिंगर बदलायचं आहे. आपण सिंगर नाही, आपण प्रयत्न केलाय. पण तू लास्टचा अंतर आहे ना ती जरा अंगावर काटा आहे चांगला आहे. लास्टचा अंतर 3.5 मिनिटाचं गाणं आहे ना 3-3.5 मिनिट आहे पूर्ण 4.5 पर्यंत चांगलं. धन्यवाद दादा प्रशंसा दिल्याबद्दल. आता मी गाणं ऐकतं माझ्या डोक्यात ते विचार चालू होता डिजिटल लावा, कपडे आणायला जावा. यापेक्षा तू वेगळंच काम केलं. ती गाणं चांगलं हो न हो त्याला प्रोत्साहन मिळू काय असा एक काय म्हणते त्याला ही डोक्यात पण येणं ही कन्सेप्ट ही स्वतः लय भारी गोष्ट. माझं पोट भरलं भाऊ. धन्यवाद. असंच प्रेम खरंच आहे ना. आहे ते आहे. सांगोल्यातनं सोलापूरला आलोय KTMच्या शोरूम मध्ये. पण काय सुद्धा उपयोग नाही. शोरूम मध्ये आपल्याला कॉईल भेटलीच नाही. आणि सोमाला पण त्या RCला फॅन पाहिला होता, फॅन पण भेटला नाही. फुटरेस्ट घेऊन चाललोय आता आपण. होय सोमा, काय करायचं काय माहिती होती वेळा येईल फॅनच भेट नाहीत. एवढा लांब येऊन लगा नो काय लगायला एवढं मोठं शोरूम आहे लगा म्हणून काय उपयोग नाही. वगैरे सोमे माझी 3री वेळ आहे ते फॅनच नाही म्हणते बाहेर देत नाहीत वाटत गाड्या आणून. अरे पण गाडी इथूनच घेतली आपण लोकांकडे घेतली कोणाकडे टेन्शन नाही घेतली. डोकं धरले अक्षरशः माझं. काय उंच नाही. उपास पण आहे त्यामुळे जरा चिडचिड होत असेल.
आपण पावभाजी खायला चाललोय. टेन्शन न मी नाही खाणार. शनिवार आहे आपला. सोमा आणि गणेश भैया खातील. ओके. तर बघू शकताय मला सोडून खायला उपवासाला काय नाही इथं, त्यामुळं मला आता यांचं तोंडावरच बघायला लागणार. तर पावभाजीसाठी स्पेशल आहे बघा. वरच्या मजल्यावर बसलेलो आम्ही. पावभाजी थोडी महाग आहे पण आता काय विषय नाही. मी खाल्लं नाही शनिवार असल्यामुळं, पण मम्मीला पार्सल घेतले. पार्सल द्यायला लागले त्यांनी. आणि सुप्रजा पावभाजी स्पेशल. कुठल्या रोडला दादा? नवी पेठ. गणेश दादा जिथं जाईल तिथं ओळख असते. तर बघू शकताय 15 शर्टचे कापड आणि 10 पॅन्टीचे कापड घेतले गणेश दादा बंडकर यांनी. तर कधी कधी घालणार तू आता एवढे कपडे? वर्षभर कपडे घेतले जातात. आणि दिवाळीला परत? दिवाळीला पण घ्यायचं एखादा ड्रेस. लक्ष्मी पूजनला आणि पाडव्याला आंघोळीला 3-4 घे. एकच व्यसन आहे रे कपड्यात. तुला लागा मी तुला सोडत नाही आता काय तर पाऊस पडत आहे बघू शकताय. नाव काय दुकान? पाटील जेंट्स टेलर. ब्लॉक्स डेली ब्लॉक्स. बोल घे काय बोल काय तर बोल. पाऊस इथे कमी झालेला आहे सागर आता. काय नाही आपण आता सांगोल्यात पोहोचलो. लाईट संपायला नाही पाहिजे जरा. ब्लर होतात लाईट असं बाहेर वाटते. दर्द दिल की सिफारिश. तर बघू शकता आलोय सांगोलला आपण. आता जाऊया घरी. मम्मीला घेतली पावभाजी. फुटरेस पण घेतल्या आपण गाडीसाठी आपल्या. आणि गाडी बॅटरीमध्ये ओके झाली. पुन्हा केले गाडीचं काम. तर चला आता बाय बाय. टाटा टाटा कर. बाय बाय. ओके. नेहमीप्रमाणे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद गणेश भैया.